नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. रोटरी क्लब ऑफ लिंक टाउन ऐरोली व इनर व्हील क्लब ऑफ ऐरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीत मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 103 मध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून व रोटरी क्लब ऑफ लिंक टाउनचा 25वे वर्ष या निमित्ताने मुंबई महानगरपालिका शाळा व खाजगी शाळांमधील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे उपायुक्त संप्रभा खिलारे, रोटरी डिस्ट्रिक्ट लिटरन्सी डायरेक्टर विद्या हेदब, मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी, महानगरपालिका शाळा क्रमांक 3 च्या मुख्याध्यापिका ललिता वाणी, वोकेशन सर्व्हिसेसचे संचालक लीलाधर देहू पाटील, अध्यक्ष प्रशांत गाडेवार, सचिव अनिल लाड, इनर क्लबच्या वैशाली व्यास, डॉक्टर विशाखा पुरवेकर आदी उपस्थित होते. Being one of the hosts along with your school, so it is my duty now to introduce our today's chief. यावर्षी पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचे शिक्षकगण, त्यांचे विद्यार्थी, आमचे रोटरीयन सर्वांचं हार्दिक स्वागत. काय आहे हे सगळं सांगितलं. या वर्षी आपल्या ऐरोली विभागात आमच्या रोटरी क्लबला 25 वर्ष झाली. रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरं करतोय. त्यामुळे आम्ही आज आमच्या नव्या मुंबईतील 25 शिक्षकांना निवडले की ज्या सन्मानित तिथे होतील. असे याच्या पुढेही आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे आम्ही 25 असे स्लॉट्स करणार आहोत की ज्यांनी समाजात योगदान दिलंय. उदाहरणार्थ महापालिकेने परिचारिका असतील, ज्यांना आपण कधीच रिकग्नेशन करत नाही, ज्यांचा कधीच सन्मान करत नाही, असे टेलिफोन लाईनमन असतील, वायरमन असतील, किंवा ज्यांनी देशासाठी आपल्याला स्पोर्ट्समध्ये काम केलंय अशा लोकांना सन्मानित करणार. झाडू खात्यामध्ये जे इमानदारीत काम करतायत अशा लोकांना आम्ही 25 ते 30 लोकांना आम्ही सन्मानित करणार. तो कार्यक्रम देखील आम्ही वोकेशन महिने असतात, आमच्या रोटरीचे 12 महिने असतात. जसं शिक्षक महिना हा सप्टेंबर महिना असतो, तसं वोकेशनल अवॉर्ड जे ज्यांनी समाजात चांगलं काम केलंय, समाजासाठी आपल्या कम्युनिटीसाठी काम केलंय, असा 2 महिना असेल. तुमचं मला येत्या 2-3 महिन्यात तो महिना अशा महत्त्वाने आम्ही सन्मानित करतो. सन्माननीय अंकिता चुरी मॅडम या ठिकाणी आपलं देशप्रेम अवॉर्ड, त्याचबरोबर अवॉर्ड सन्माननीय प्राजक्ता भरपूर मॅडम या ठिकाणी प्रदान करण्यात येतो. सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या डिग्रीचा अभ्यास करीत आहे. आज मी इथे आमच्या शाळेतले शिक्षक विधिती संख्या मॅडम यांच्याबद्दल 2 शब्द सांगू इच्छिते. सन 2019-20 पासून आमच्या विधिती संख्या मॅडमला विविध इंग्रजी माध्यमिक या वर्षात 2025-26 नॅशनल इंजिनियर अवॉर्ड शाळा क्रमांक 120 च्या सन्माननीय विधिती संख्या सन्माननीय मंगल सुनील यानंतर सन्माननीय गणेश ब्रह्मा दौरे सर, पंडित वाघ सर, यानंतर सन्मानित करण्यात येत आहे विनोद देवती सर्व मान्यवरांचं काम करतात. अशोक चतुर्वेदी सर या ठिकाणी आपण देखील मंचावरती असते. आपल्या शुभार्थी या ठिकाणी पुरस्कार देण्यात येत आहे.
शुभार्थी आपल्याला त्या ठिकाणी गौरव केला आहे. बेस्ट टीचर अवॉर्ड अशी दोन्ही अवॉर्ड आपल्याला एकाच वेळी गौरवण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आज 5 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला आज 4 सप्टेंबरला आपण नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक त्याचप्रमाणे खाजगी शाळांचे शिक्षक यांना आपण गौरवण्यात आलेले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मी रोटरी क्लब आणि या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेले सर्व शिक्षक या सर्वांचं अभिनंदन करते आणि उद्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तमाम शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते. मुंबई महानगरपालिकेचे तुम्ही शिक्षक पाहता, आज विद्यार्थी घडवणं फक्त शिक्षण देणं नाही, तर आज विद्यार्थी शिक्षकांमध्ये फार मोठी जबाबदारी आहे की आज विद्यार्थ्यांचं भविष्य ते कुठल्या मार्गाने तरी घडवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच ज्यावेळेला आपण म्हणतो की इतर प्रोफेशनपेक्षा शिक्षण हा पेशा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. उद्याचा देशाचा उज्ज्वल नागरिक जर आपल्याला घडवायचा असेल तर आजचा विद्यार्थी आपल्याला हा योग्य पद्धतीने घडवला पाहिजे. त्यांच्यावरती योग्य संस्कार केले पाहिजेत. त्यांच्या सगळ्या संकल्पना ह्या दृढ केल्या पाहिजेत आणि ते काम एक चांगला शिक्षकच करू शकतो. त्याच्यामुळे शिक्षकाकडनं खूप अपेक्षा आहे की उद्याचा नागरिक माझा घडवायचा असेल तर माझा शिक्षक पण मला सक्षम करावा लागेल. कारण की रोटरी क्लब दरवर्षी शिक्षकांचा अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करतात, त्यांचा सन्मान करतात. रोटरी क्लबच्या बाबतीत तुम्ही काय? रोटरी क्लब हे एक सामाजिक काम करणारं एक खूप चांगलं मोठा संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून फक्त शिक्षण क्षेत्रातच नाही तर आरोग्य क्षेत्रामध्ये, स्वच्छता क्षेत्रामध्ये, विविध सामाजिक क्षेत्रामध्ये रोटरी क्लब चांगलं काम करते आहे किंवा समाजाला हातभार लावण्याचं काम ते करत आहे. रोटरी क्लबला देखील शुभेच्छा की जेणेकरून त्यांच्या हातून असे सामाजिक उपक्रम जे आहेत ते नेहमी घडोत. एवढी सदिच्छा. शिक्षक दिनानिमित्त आणि आमच्या क्लबला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज 27 शिक्षकांचा आम्ही त्यांना मानपत्र देऊन सन्मान केला. आमचे आज रोटरी क्लब ऑफ लिंकटाऊन ऐरोलीच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असतो जेणेकरून त्या शिक्षकांना त्यांच्या स्पर्धा लागतात. आम्ही एक प्रश्नावली निर्माण केलेली असते, क्रायटेरिया ठरवलेला असतो. त्याच्याप्रमाणे त्या शिक्षकांची निवड मुख्याध्यापक ते करतायत. त्यांना आम्ही पूर्ण एक लिस्ट दिलेली होती. ह्या क्रायटेरियाप्रमाणे आम्हाला शिक्षकांची निवड पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील शिकवताना त्या शिक्षकांना आनंद वाटला पाहिजे. हाच आमचा एक रोटरीच्या माध्यमातून उद्देश असतो. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 25 वर्षात बरेच शिक्षकांचा आकडा आता मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही, बरेच शिक्षकांचा आम्ही सन्मान करीत असतो आणि याचबरोबर शिक्षक दिनाबरोबर एक व्होकेशनल अवॉर्ड आम्ही देतो जे समाजात तळागाळातल्या लोकांसाठी जे काम करतायत, कम्युनिटीसाठी ज्यांचा फायदा गरीब लोकांना होतो अशा लोकांसाठी जे काम करतात, समाजासाठी काम करतात, भारतासाठी जे काम करतात, जेणेकरून समाज हा पुढे जाऊ शकतो अशा लोकांचा देखील आम्ही सत्कार करतो. आणि हे रौप्य महोत्सवी असल्यामुळे अजूनही 25 लोकांचा आम्ही पुढे सत्कार करणार आहोत. शिक्षक दिनाच्या निमित्त दरवर्षी आम्ही रोटरी क्लबतर्फे आपल्या एरियामधल्या चांगल्या शिक्षकांचा सत्कार करत असतो. त्याच्या मागे त्यांना मोटिवेट करणे हा एक उद्देश असतो. यावर्षी देखील असाच प्रोग्राम करण्यात आला. वेगवेगळ्या 27 खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक घेतले. त्यातले महानगरपालिकेच्या शाळेतले शिक्षक जास्त होते. खूप चांगलं ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी आम्ही एक प्रश्नावली निर्माण केली आणि त्या प्रश्नावलीच्या उत्तरावरून लोकांच्या कामाची क्वालिटी ठरवण्यात आली आणि त्याप्रमाणे आम्ही आज 27 शिक्षकांचा सत्कार केला. ते बघून आणखीन बरेच शिक्षक जे हजर होते ते मोटिवेट झालेत. पुढच्या वर्षी आम्हालाही असा
असाच पुरस्कार मिळो अशी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आणि हा जो आजचा झालेला प्रोग्राम आहे तो अतिशय सक्सेसफुल प्रोग्राम झालाय. त्याच्या मागचा आमचा जो उद्देश आहे तो निश्चितपणे सफल झाला. आज रोटरी क्लबच्या माध्यमातून जो कार्यक्रम केलेला आहे त्याचा मला अतिशय आनंद झाला. की आनंद याचा झाला की आमच्या मनपा शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्या कार्याची दखल तुमच्या रोटरी क्लबने घेतली. अतिशय उत्तम काम आमचे शिक्षक करत असतात आणि या कार्याची दखल तुम्ही घेतली ही प्रथम कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण शिक्षक काम करत असतात कुठल्याही अपेक्षा न ठेवता आणि तुम्ही त्यांचं चांगलं काम ओळखलं आणि आता शिक्षकांवर सुद्धा जबाबदारी आलेली आहे की शिक्षकांनी आता यापुढे याच्यापेक्षाही चांगलं काम करून विद्यार्थ्यांना घडवायचंय. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हातून अधिक चांगलं काम घडावं याकरता हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे तुम्हाला सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजेत की आपण असं समाजातील विविध घटकांकडे लक्ष देत आहात आणि आपल्या ज्या योजना नंतर मी ऐकल्या त्यातूनही मला अतिशय आनंद झाला की आपण इतर लोकांसाठी उदाहरणार्थ वॉचमॅन आहे, सफाई कामगार आहेत, आरोग्य विभागातील लोक आहेत, या सगळ्यांना आपण पुरस्कार देणार आहात असं कळलेलं आहे. कारण आपलं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहात. तर रोटरी क्लबला सुद्धा रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण असंच काम करत राहाल आणि आपल्या भारताला आपण या छोट्याशा माध्यमातून पुढे नेणार आहोत. एक विकसनशील भारत आपण बनवणार आहोत. नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला जो भारत आहे त्याला तुमचा हातभार लागतोय ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मला वाटतं मी आता थांबायला हवं. माझं नाव आहे मंगल सुनील महाजन. नवी मुंबई महानगरपालिका संचलित विद्यालय शाळा क्रमांक 103 ऐरोली सेक्टर 14 या शाळेत मी ज्येष्ठ शिक्षिका म्हणून जवळजवळ 14 वर्षापासून काम करते आहे. याच्या आधी अनेक पुरस्कारही मला मिळाले आहेत. जेव्हा माझ्या शाळेमधून आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत प्रदीप मस्तूत सर यांनी जेव्हा माझे सगळे अवॉर्ड वगैरे मला विचारले आणि त्यानुसार त्यांनी माझी निवड केली आणि मला खूप आनंद झाला. जेव्हा शिक्षकांना त्यांचा कौतुकाचं आदर केला जातो, त्यांचा पाठीवरती कोणीतरी शाबासकीची थाप देतो, तेव्हा शिक्षकांच्या मध्ये अजून उत्साह वाढतो की जो आपले सुप्त गुण आहेत, आपल्याकडे अफाट असं ज्ञान आहे ते जास्तीत जास्त देण्यासाठी आम्हाला कुणीतरी साथ देतंय, कुणीतरी मदत करतंय. म्हणून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आम्ही त्या ठिकाणी एकत्र येतो आणि आम्हाला काय मिळालं आम्ही ते बघत नाही, आपल्याला काय देता येईल ते आम्ही बघत असतो. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या हातामध्ये संपूर्ण देशाचे जे उद्याचे भविष्याचे जे नागरिक आहेत ते घडवण्याचं उत्कृष्ट कार्य परमेश्वराने आम्हाला दिलं आहे आणि ते कार्य करत असताना आम्ही अगदी सरळ आणि सोप्या मार्गाने उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमची एकच इच्छा आहे, आमचा भारत हा जगामध्ये चमकला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मोदी मोदी नाव आहे तसं आमच्या नागरिकांचं सुद्धा भारतीय नागरिकांचं सुद्धा नाव चमकलं पाहिजे की हा भारतीय विद्यार्थी आहे, हा भारतात जन्मालेला आहे पण तो अनेक देशांमध्ये उत्कृष्ट असं कार्य करत आहे. हे जेव्हा बातम्या आम्ही टीव्हीवरती म्हणा किंवा इतर वार्तांमध्ये ऐकतो तेव्हा आमची छाती फुलून येते की या विद्यार्थ्याच्या घडवण्यामध्ये आपला हात आहे ना आपण केलेलं कार्य कुठेही कमी पडत नाहीये आणि ते कार्य सतत जोपर्यंत आम्ही पदावर आहोत आणि जेव्हा पदावर नसणार तेव्हा सुद्धा आमचं हे कार्य सतत चालू राहणार आहे. आणि या ठिकाणी छानसा असा रोटरी क्लबने आदर्श शिक्षक पुरस्कार व इतर समाजकार्य करणाऱ्या महान व्यक्तींचा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर केला. हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि या ठिकाणी मला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिल्याबद्दल मी रोटरी क्लब की आभारी है. धन्यवाद. मेरा नाम वैशाली व्यास है. मैं इनर व्हील क्लब ऑफ ऐरोली की सेक्रेटरी हूँ दिस ईयर. ये लार्जेस्ट वुमेन्स ऑर्गेनाइजेशन है और उसमें आज हम इनर व्हील के 2 मेंबर अवेलेबल है, मैं और विशाखा पाड़ुरेकर. प्लीज डू कम. और यहाँ पे हम लोग अंडर प्रिविलेज लेडीज और बच्चों के लिए काम करते हैं. तो शी इज द चार्टर मेंबर, मतलब डे 1 से जब से स्टार्ट हुआ तब से ये है यहाँ पे. मैंने 2 साल प्रेसिडेंटशिप भी किया है और नाउ आई एम लर्निंग. बट हम लोग एवरी ईयर ये टीचर्स एक्सीलेंस अवार्ड हम लोग प्रोवाइड करते हैं. विशाखा, नाउ ओवर टू यू. नमस्कार, मी डॉक्टर विशाखा परुळेकर. मी सेक्टर 6ला आमचं परुळेकर हॉस्पिटल म्हणून तिथे कारभार सांभाळते, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आहे. जसं की आमच्या वैशाली मॅडमने सांगितलं, इनर व्हील क्लब जे आहे ते फक्त बायकांसाठी आणि मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. ही एक इंटरनॅशनल संस्था आहे, त्याच्यामुळे आमचे भरपूर ब्रांचेस आहेत. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला, नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला आम्ही कामं करतो. त्यात आम्ही क्लब लेवलला म्हणजे छोट्या स्केलला काम करतो. आता आमची क्लब आहे ते 20 मेंबर्सची क्लब आहे, फक्त बायका आमच्या ग्रुप
असतात, ओनली लेडीज. आणि जसं तुमच्या प्रश्नांप्रमाणे जर उत्तरं दिली तर बायकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, शिक्षण म्हणा, त्यांचं स्वास्थ्य म्हणा, किंवा त्यांना त्यांच्या बाकीच्या छोट्या मोठ्या त्यांच्या जे अडचणी आहेत ते सगळे पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो. या वर्षीचे आमचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो. त्याच्या व्यतिरिक्त आज जसं की आम्ही शिक्षकगणांना आम्ही सन्मानित केलेलं आहे. त्याबरोबर मुलांसाठी आम्ही शाळेमध्ये लेक्चर्स घेत असतो, जसं की हँड सॅनिटायझरचे लेक्चर आहेत. त्याशिवाय त्यांचे हेल्थ संबंधित आहेत, खासकर मुलींना त्यांचे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स जे आहेत आणि त्यांच्या आयांना म्हणजे पालक वर्गांना पण आम्ही लेक्चर्स घेतो. त्यांच्या मेनोपॉजचे संबंधित त्यांच्या तक्रारींची त्यांच्यात मदत करतो. जे काही त्यांना माहिती हवी ती माहिती पुरवतो. त्याशिवाय मेडिकल हेल्प पण सुद्धा आम्ही देतो. म्हणजे जे जे शक्य असेल, जे आमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन काही आले त्याचं पूर्णपणे निवारण करायचा प्रयत्न करतो. या शाळेमध्ये आम्ही गेली 10 वर्ष ऍक्टिव्ह आहोत. या शाळेचं रंगरोगाने भरपूर इंटरनल काम करण्यामध्ये पण आमचा भरपूर सहभाग आहे, रोटरी बरोबर ऑफकोर्स. नमस्कार, माझे नाव नागेश भगवान गाडगे. मी ज्ञानप्रसाद शिक्षण संस्थेमधील चार्टर्ड इंग्लिश स्कूलचा शिक्षक आहे आणि आज मला नॅशनल बिल्डर अवॉर्ड्समध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार भेटल्याबद्दल मी त्यांचे आभार. कारण या वर्षी 2024-25 या वर्षी आपल्या ऐरोली विभागातला पहिला राष्ट्रीय खेळाडू कराडे क्षेत्रामधील पहिला खेळाडू आमच्या शाळेतला मी स्वतः घडवलेला आहे. आणि आमच्या भाऊंचे आणि आमच्या शाळेतल्या सर्व संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांच्या सहकार्यामुळे आज मला हे स्थान प्राप्त करता भेटले. मुलांवर आपण नेहमीच कार्यरत असेल तर पुरस्कार कायम भेटत असतात. आणि माझं एक मत आहे की मुले आमची दैवत आहेत आणि पालक त्यांच्यावर दैवत आहेत. आणि या दोघांचाही विचार करून जर शिक्षकांनी नेहमीच कार्यरत राहिलं तर आपल्याला असेच पुरस्कार भेटत राहतील. आम्हालाही माहिती आहे की सर्व शिक्षकांनी अतोनात मेहनत घेत असतात आणि मग आमचा एकच उद्देश आहे, फक्त मुलांना घडवणं आणि त्या मुलांना एक चांगला आदर्श देऊन चांगला नागरिक देशाचा घडवायचा, हेच आमचं कायम प्रयत्न चालू आहेत. मी गेल्या 13 वर्ष कराटे क्षेत्रामध्ये काम करत आहेत. दरवर्षी आमच्या शाळेतील कराटे, उशू, किक बॉक्सिंग या खेळामध्ये कायम प्रावीण्य भेटत आहे. जिल्हास्तरीय, विभागस्तरीय तसं राष्ट्रीय या सर्व आम्ही मुलं घडवत आहोत आणि इथून पुढे आम्ही घडत राहणार आहेत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन नोंदणी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.